होलार समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीचा लढा गेली 35 वर्ष सुरू आहे। या न्याय हक्क मागणीसाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, परंतु अद्यापही समाजाला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील प्रगतीसाठी शासनाने म्हणावा तितका प्रतिसाद दिलेला नव्हता। समाजाच्या प्रगतीचा विचार कधीच केला नव्हता। या होलार समाजाच्या न्याय हक्क मागणीचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब, माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब, माननीय आमदार माननीय श्री भरत गोगावले साहेब त्या उपस्थितीमध्ये पंढरपूरच्या गेस्ट हाऊसमध्ये स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक सन्माननीय शिवाजीराव जावीर, होलार समाजाचे विचारवंत, होलार समाजाची मुलूक मैदानी तोप, स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री प्राध्यापक शहाजी पारसे सर, माननीय श्री राज्य सचिव राजाभाऊ गुळीग, सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ ढोबळे साहेब, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिनजी गोरवे, माननीय श्री पंढरपूर तालुकाध्यक्ष मारुती आईवळे, सांगोला तालुका अध्यक्ष पप्पूजी आईवळे यांच्या हस्ते होलार समाजाने मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री महोदयांना सकाळी ठीक 10 वाजता देण्यात आलं। त्यावेळी होलार समाजाच्या न्याय मागण्यांचा नक्कीच विचार करून समाजाला न्याय देऊ असे अभिवचन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे आणि लवकरच होलार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या निर्मितीची घोषणा आणि होलार समाज अभ्यास आयोगाची घोषणा करण्यात येईल आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये या आठवड्यामध्ये बैठक लावून होलार समाजाच्या मागण्या मंजूर करू असं आश्वासन होलार समाज बांधवांना दिलेलं आहे। त्यामुळे समाजाचा हा क्षण सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा आहे। समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हिरकणी न्यूज करिता संपादक सतीश चव्हाण, इचलकरंजी। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।